की रामनवमीला मी एकच दिवस आहे, परंतु त्याच्यातूनच सुद्धा मला येणं शक्य झालं तर मी नक्कीच येईन. परंतु त्यानंतर मुंबईवरून त्यांनाही फोन आला आणि कालच ते दापोलीमधील फक्त 1 का 2 कार्यक्रम केले आणि तिथूनच तसेच ते मुंबईला गेले. तरी त्यांची इथे न येणं हे आम्हाला थोडं खंतच होते, कारण आम्ही प्रत्येक वेळी दादांबरोबर असताना दादांनी दिलेले शब्द आमचे जवळजवळ 2-4 वेळा ते या ठिकाणी कार्यक्रमाला आलेच होते. परंतु त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी असल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रभरची जबाबदारी असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तरी आज आपल्या या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. काल आपण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणी वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा मुद्रा, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून प्रतिवर्षाप्रमाणे रामनवमी उत्सव या दमामे मधलेवाडी येथे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आणि या उत्सवाचा आजचा दुसरा दिवस, या उत्सवाच्या सत्कारोपी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष शरदजी विठमल साहेब, त्याचप्रमाणे कोळबांद्रे जिल्हा परिषद गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या या 32 गावचं ज्यांच्याकडे पालकत्व आहे असे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय प्रभाकरजी गोलांबे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना मुंबई दापोली तालुक्याचे सचिव आणि नवनिर्वाचित पांगारी पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित निवडून आलेले सदस्य सन्माननीय नरेशजी घराटकर साहेब, त्याचप्रमाणे कोळबांद्रे गणाच्या नवनिर्वाचित आताच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सन्माननीय ममताताई शिंदे, त्याचप्रमाणे या विभागाचे जिल्हा परिषद कोळबांद्रे गटाचे समन्वयक सन्माननीय विश्वाजी खांबे साहेब, त्याचप्रमाणे कात्रनचे अध्यक्ष सन्माननीय मळेकर साहेब, त्याचप्रमाणे पत्रकार आमचे मित्र सन्माननीय मंगेजी शिंदे साहेब, तसेच गावचे पोलीस पाटील. रामनवमी उत्सवानिमित्त आयोजित या सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे आपले जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्रभाकरजी गोलांबे साहेब, त्याचबरोबर या भूमीमध्ये अर्थात या धाराई जातमाता विकास मंडळ दमामे मधलेवाडी रामनवमीच्या निमित्तानं या ठिकाणी आजचा दुसरा दिवस, या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असणारे या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष शरदजी विठमल साहेब आणि ज्यांनी झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपण ज्यांना निवडून दिलात, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतिहास या वेळेला झाला आणि तो तुम्ही करून दाखवलात. सर्वाधिक 5800 मताने सन्माननीय गोलांबे साहेब या वेळेला निवडून आले. ते सन्माननीय गोलांबे साहेब आमच्या सहकारी आणि ज्यांनी या मतदारसंघाचं गेली 5 वर्ष प्रतिनिधित्व केलेलं सन्माननीय ममताताई शिंदे, या विभागाचे आमचे विभाग प्रमुख सन्माननीय मोहनजी बागडे साहेब, विश्वासजी खांबे साहेब, मंगेजी शिंदे साहेब, दोन्ही गावचे या ठिकाणी पोलीस पाटील सन्माननीय मळेकर साहेब आणि हरावडे साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष या ठिकाणी शाखा प्रमुख आमचा
पड्याळ सतीजी पड्याळ आणि माजी अध्यक्ष, त्याचप्रमाणे सतत आणि सातत्याने काम कुठलाही असू दो, पण सकाळ असू दे, रात्र असू दे, दिवस असू दे, पण फोन मात्र विकासाच्या दृष्टिकोनातून येत असतं असे आमचे या ठिकाणी दोन्ही जाधव बंधू, मग तानाजी जाधव असतील, जाधव असतील, त्याचप्रमाणे मुंबई मंडळाचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, पुणे मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, ग्रामीणचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या ठिकाणी महिला मंडळाच्या सर्व महिला मंडळ अध्यक्ष असतील, मग त्यांची सर्व कार्यकारिणी असेल, त्याचप्रमाणे विभागातील मुलीच्या कार्यक्रमाच्या निमित्त दुसऱ्या दिवशी का होईना पण आमचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं. त्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्हा परिषद सदस्य आपल्या सर्वांचे लाडके आणि परिचयाचे, जसं मगाशी गरटकर साहेबांनी सांगितलं की जिल्ह्यात 1 नंबरला नाव आपल्या कोळबांद्रे जिल्हा परिषद गटाचं आलं. त्याचं मूळ कारण हे तुमच्यासारख्या सगळ्या माता भगिनी आहेत. तुमच्यासाठी एक मोठ्याने जोरात टाळ्या वाजवा. ते आपल्या सर्वांचे लाडके गुलामरे साहेब, तसेच बांगारीतर्फे हवेली गणाचे पंचायत समिती सदस्य नरसजी घरेटकर साहेब, आपल्या या विभागाचे कोळबांद्रे गटाचे समन्वयक खांबे साहेब, विभागाचे विभाग प्रमुख भागणे साहेब, पत्रकार आणि माझे मिस्टर मंगेश शिंदे, आपल्या उपस्थित शाखा प्रमुख, ग्रामस्थ, मुंबई मंडळ, लोंढे बाबा तुमचं पण नाव घेते, लोंढे बाबा, उपस्थित ग्रामस्थ मुंबई पुणे. व्यासपीठ खूप मोठं आहे, अजून असतं तर आपण मागे मागे गेलो असतो. तर सर्व व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि उपस्थित माझ्या माता भगिनी, आम्हाला कल्पना आहे, आम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही इथे बसलेला नाही आहात, डोळे झोपायला आले. ते एकदा असं वाटतं की यांची कधी भाषणं होतात आणि कधी जात आहेत, आणि आम्ही ज्या कार्यक्रमासाठी आलो तो कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही आतुर आहोत. बरोबर ना? हेच आहे ना मनात? हो ना? मला पण कल्पना आहे, कारण मी प्रत्येकाकडे बघते चेहऱ्याकडे की कधी उरकतंय. तर मी जास्त वेळ घेणार नाही. माझे जे मनोगत होतं, जे मला काय बोलायचं होतं, ते सर्व नरेशजी घरटकर साहेबांनी बोललेले आहेत व त्यांच्याच मतास मी सहमती देते आणि तुम्हाला रामनवमीच्या आणि पुढील कार्यक्रमाच्या शुभेच्छा देते. आणि कुठलीही कामं असेल, जसं दमामे मधलीवाडी माझ्या सोबत आत्ताच नाहीये, ह्याच्या आधीपासून आहे, माझा संपूर्ण महिला मंडळ माझ्या सोबत आहेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे की ममताताई जरी त्या गणात असेल तरी या गणातील सर्व महिलांवर माझं बारीक लक्ष आहे. त्याच्यामुळे कोणीही कोणत्याही प्रकारची किंतु परंतु न मनात ठेवता मला कधीही फोन करा, कोणत्याही गोष्टीची गरज लागलीच तर ममताताई तुमच्यासाठी सदैव उपस्थित राहील. तर पुन्हा एकदा सर्वांच्या आमच्या आम्हाला इथं मान सन्मान आणि सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांच्या सर्व दमामे वाडीतील सर्व लोकांचे मनापासून आभार व्यक्त करते. इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिघे साहेब, हा दोन्ही महान नेत्यांना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करू. ज्यांच्या आशीर्वादाने आम्ही या स्टेजवरती तिघेही पंचायत समिती सदस्य असो किंवा जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते कोकणचे ठाण्यावर सन्माननीय रामदासभाई कदम, तरुणांच्या गळ्यातील ताईत कार्यसम्राट नामदार योगेशदादा रामदासभाई कदम साहेब, आजच्या कार्यक्रमाचे ज्यांचा आपण 2 दिवस उत्सव करतो त्या प्रभू रामचंद्रांना वंदन करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे मित्र विठ्ठल साहेब, या गणाचे पंचायत समिती सदस्य सन्माननीय नरेशजी घरटकर साहेब, आपल्या बाजूच्याच पंचायत समिती गणाच्या सदस्य सन्माननीय सौ ममताताई शिंदे, आपल्या पक्षाचे समन्वयक सन्माननीय विश्वजी खांबे, या विभागाचे विभाग प्रमुख सन्माननीय मोहनजी भागणे साहेब, या मंडळाचे अध्यक्ष तसेच आमचे दोन्ही परम मित्र सन्माननीय दानूजी जाधव, तानाजी जाधव, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष
पुन्हा मंडळाच्या अध्यक्षांना आणि महिला मंडळाच्या उपस्थित बंधू भगिनी मातांनो, उशीर भरपूर झालेला आहे. आपण सर्वांनी, मला वाटतं आमचे शाखा प्रमुख भाग्यवान आहेत आणि ते शाखा प्रमुख झाल्याच्या नंतर हा पूर्ण गाव एकत्र आला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. बंधूंनो, आम्ही जे आश्वासन देतो ते आपले सन्माननीय, आपल्या सर्वांचे लाडके रामदासभाई कदम साहेब आणि योगेशदादा रामदासभाई कदम साहेब, ह्या दोघांच्या जे काही लोकांनी परिवर्तन केलं ते आपण आज टीव्हीच्या माध्यमातून आपण सर्व बघतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांना धन्यवाद देईन की मला वाटतं निवडणुकीच्या नंतर आम्ही तिघे इथे पहिल्यांदा आलो. आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून आम्हाला तिघांनाही विजयी केले, त्याबद्दलही आपले मी आभार मानतो. सर्वाधिक मतं घेण्याचं भाग्य मला लागलं. 12,862 मतं टोटल मतदान झाला. त्यापैकी 8,885 मतं ही मला मिळाली आणि त्या दोन उमेदवारांची बात करता मला 5,842 मतं ह्या लीडनी आलो. जिल्ह्यामध्ये देखील मी सर्वाधिक लीडनी आलो, कारण त्याचा आपला असणारा प्रेम. मी दानूदादांना सांगेन साहेब की आपण नाराज व्हायचं कारण नाही. आपण एक समंजस व्यक्ती आहात, कारण दादांच्या वरती महाराष्ट्र राज्याची जबाबदारी दिलेली आहे. आणि म्हणून परवा देखील आम्ही रत्नागिरीला माझी मीटिंग होती. बंधूंनी बघणं, या ठिकाणी आज हा 2 दिवस चाललेला कार्यक्रम आणि या 2 दिवस चाललेल्या कार्यक्रमामध्ये आजचा हा करमणुकीचा हा शेवटचा दिवस आणि आपण सर्व हा कार्यक्रम पाहण्यासाठी आतुर झालेला आहात.
खरोखर आमदार साहेबांनी या ठिकाणी सूचित केलं होतं व आम्ही या जागेचे मूळ मालक मोहनजी केळकर यांच्याकडून पुन्हा 3 गुंठ्याचा बक्षीसपत्र आम्हाला त्यांनी स्वखुशीने करून दिला आणि या उभारण्यासाठी त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचा असा हातभार लावलेला आहे. तर हा मंदिर उभा करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून आमदार फंडातून सुद्धा आम्हाला या ठिकाणी निधी मिळणार आहे व पंचक्रोशीतील भक्तगण आपल्या स्वइच्छेने सुद्धा या ठिकाणी आतापर्यंत आम्हाला बराचसा सहकार्य लाभलेलं आहे आणि याच्या पुढे सुद्धा मंदिर पूर्णत्वात नेण्यासाठी सहकार्य लाभेल आणि प्रत्येकजण आपला खारीचा वाटा म्हणून त्या ठिकाणी आपलं अमूल्य असं योगदान देऊन ते आमची संकल्पना आपण सर्व भक्तगणांच्या वतीने पूर्ण होईल असे मी या ठिकाणी ग्वाही देतो. तसेच काल जो या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम झाला त्या मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपल्या दोन्ही गावातील नरेंद्र महाराज संप्रदाय व दोन्ही गावातील सर्व भाविकांची संस्कृती आहे त्या संस्कृतीचा खूप खूप शुभेच्छा देतो. इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि आजचा कार्यक्रम सभेचा संपला असा मी जाहीर करतो.